दरम्यान चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी सचिन माळींच्या सुटकेवर काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूयात। कबीर कला मंचचा विद्रोही गायक सचिन माळी आणि त्याचे 2 सहकारी यांना सुप्रीम कोर्टातनं जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। याच संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः नॅशनल अवॉर्ड विनर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आनंद पटवर्धन जी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत कारण ते सातत्याने ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते आणि सचिन माळी, शीतल साठे आणि त्याच्या सहकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम झटत आलेले आहेत। सर, आज अखेर हा लढा यशस्वी झाला असं म्हणायचं का? यशस्वी झाला म्हणजे या अर्थात की ते आता जेलमधनं बाहेर सुटतील, पण केस अजून चालू राहील। म्हणजे सेशन्स कोर्टमध्ये केस त्याला खूप वर्ष लागतील असं आमचं मत आहे, कारण इतके 4 वर्षात अजून ती सुरूच झालेली नाही। लोकांना वाटतं की नक्षलवादी आरोप कोणावर टाकला की तो नक्षलवादीच आहे, तो एकदम टेररिस्ट आहे असं त्यांच्या डोक्यात येतं। म्हणजे मला वाटतं ते कोर्टमध्ये पण तसंच वातावरण तयार करतात की यांनी काहीतरी केलंच असेल, म्हणजे आरोप केला म्हणजे त्यांनी केलंच असेल असं लोकांना वाटायला लागतं। मीडियामध्ये पण लोकांना वाटायला लागतं, पण त्याच्यात खोलात जाऊन ते खरं आहे का खोटं आहे ते बघायला कोणी त्रास घेत नाही। हे सगळं समजून निर्णय घ्यायला पाहिजे। म्हणजे हे काय आतंकवादी लोक नाही आहेत निश्चित, आणि उलट आतंकवादाच्या विरुद्ध लढणारी लोक आहेत। म्हणजे जेव्हा सांप्रदायिकता विरोधी जे काम करतात, आपल्या देशात आतंकवाद कुठला आहे, मेन आतंकवाद जो आहे तो धर्माच्या नावावर जो आतंकवाद चालतो तो आहे, आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आणि खूप चांगली गाणी लिहिलेली आहे। सेशन्स कोर्टमध्ये ज्या जजनी 2दा सचिन आणि सागर आणि रमेश असे 3 लोक आमची कबीर कला मंचची अजून जेलमध्ये आहेत, त्यांच्या जामिनीसाठी आम्ही लढत होतो। 2दा ज्या जजनी त्यांना बेल नाकारलं त्याच जजनी सलमान खानला लगेच बेल दिलं। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर सचिन माळी त्याच्या सहकाऱ्यांना आता जामीन मंजूर झालेला आहे, त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे, परंतु लढा मात्र अजूनही कायम असेल त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आणि ह्या प्रस्थापित जी व्यवस्था आहे जी ते उलटू पाहत आहेत त्या विरोधात। कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई।